नमस्ते सर्वांना. तर आजचा व्हिडिओ काही स्टोरी नाहीये, काय मोटिवेशनल असा आहे नाही. तर ते ना आज काय झालं मी तुम्हाला सांगते. आज ना मी जॉबवरून म्हणजे माझ्या कामावरून घरी येत होती. तर घरी येत असताना ना त्याच्यात माझा फ्रेंड भेटला मला. तर तो मला विचारत होता की एनजीओचा नंबर आहे का तुझ्याकडे. तर मी म्हटले नाही माझ्याकडे एनजीओचा नंबर. कशाला पाहिजे. तर तो बोलला की असं स्टेशनवर एक व्यक्ती आहे, त्याचा हात असा कट झालाय. मी व्हिडिओ बनवले, तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि त्याच्या हातात तो कट झालाय, म्हणजे त्याची बोटच अशी कट झाली आहे आणि त्याच्या पायाला सुद्धा लागला आणि त्याचा वासही मारतोय. 3 दिवस झाले तो तिकडे हाय. तर मला एवढं सांगायचंय की आम्ही एनजीओवाल्यांना सुद्धा कॉल केला होता. म्हणजे वसई विरार साईडला कुठेतला तर एक एनजीओ आहे. तर त्यांनी माझ्या फ्रेंडच्या सर म्हणजे जे काम करतात त्यांनी त्या सरांनी कॉल केला होता. तर ते बोलते ते ऍक्च्युली आजच येणार होते. आजची तारीख आहे 4 ऑगस्ट 2025. ते आजच येणार होते, पण काय झालं की वसईवरून विरारला यायला खूप टाइम जाईल आणि मग ते बोलले की मी म्हणजे खूप टाइम जाईल, तर आम्ही उद्या सकाळी येतो. तर आता बघू, उद्या सकाळी ते 10:30 वाजेपर्यंत येतील आणि त्या व्यक्तीला घेऊन जातील. पण हा व्हिडिओ बनवण्याचं मकसद एवढंच आहे की जर आणि त्या व्यक्तीचं एज नाही एवढं असं जास्त एजेड नाहीये, काय नाही, असं तो बोललाय की माझं एज ना 26 आहे. तर तुम्ही जर कोणी ओळखत असाल ना त्या व्यक्तीला तर मला डीएम करा. मी आहे नवी मुंबईमध्ये, म्हणजे मी जिथं राहते तिथं नवी मुंबईमध्ये. तर तुम्ही कोण जर त्या व्यक्तीला ओळखत असेल ना तर मला मेसेजमध्ये डीएम करा. आणि एखाद्या वेळेस जर मी रिप्लाय नाही दिला तर मीही वर्किंग पर्सन आहे ह्यासाठी सांगते. तर थोडंसं वेट करा. मी तसे मेसेज कोणाचा डीएम आला तर बघेल. जर तुम्ही कोण ओळखत असाल ना त्या व्यक्तीला, कोणीही असो, कोण आहे तो काय माहित नाही, तर तुम्ही मला डीएम करा. मी नंबर नाही देऊ शकत, सॉरी, पण तुम्ही मला डीएम करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल किंवा आपण म्हणजे ते बोलणं होईल. जर तुम्ही जर ओळखत असाल ना. अक्षरशः जर वास येत होता ते खूप कसं तरी वाटलं. तर ठीक आहे, आता उद्या समजेल की म्हणजे उद्या मला पुढची डिटेल्स भेटेल की उद्या माझ्या फ्रेंडला विचारेल घेऊन गेले का. ते मे बी घेऊन जाते. लास्ट टाइम पण त्यांनी एक वयोवृद्ध कोणतरी माणूस होते त्यांना घेऊन गेले होते, म्हणजे एनजीओवाले घेऊन गेले होते असे ते म्हटले. तर तुम्ही कोण ओळखत असाल त्या व्यक्तीला तर मला डीएम करा आणि हे शेअर करा. आणि एक आपण एक माणूस हे ह्युमन बिंग, एक माणुसकीच्या नात्याने हा व्हिडिओ फक्त शेअर करा, इग्नोर करू नका. आता मी तुम्हाला व्हिडिओ ना इथं ते बोलतात ना व्हिडिओ ठेवतीये, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि जर माणुसकीच्या नात्याने फक्त प्लीज शेअर करा. बस फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे. तोही कोणाचा तरी भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल. आपण आपल्या तऱ्हेने प्रयत्न करूया. पुढे देवावर सगळं सोडूया, पण प्लीज शेअर करा. आय रिक्वेस्ट. एक यहाँ पे किधर रहता था? यहाँ पे एक हॉस्पिटल का गाड़ी आएगा, तेरा इलाज कराएगा, तो बताएगा ना उनसे इसका इलाज करेगा, तो इधर ही रुक, इधर से जहाँ मत किधर, ठीक है? इधर है तो रहते किधर हो? घरदार नहीं है, फैमिली भी नहीं है. इधर बोलो फैमिली. नाम आपका नाम? बादशाह. पूरा नाम बोल दे रहा. पूरा नाम बोलो. बादशाह. पूरा नाम क्या? पूरा बादशाह से. बादशाह. सरनेम नहीं है? शेख. बादशाह शेख. अब अभी उम्र क्या है आपका? उम्र शेख सईदा. हाँ, शेख सईदा. एज का? अपना कितने साल का है तू? उम्र कितना है तेरा? 30 उम्र है. ठीक है. मेरे गांव कौन सा तुम्हारा गांव? अरे गांव रहेगा ना, किधर से आएगा? गाँव कौन सा है? गांव किधर रहते? भटकते रहते तुम? भटकते रहता हूँ बोलो. आपल्या फॅमिली में कोई नहीं है क्या? पहले कहाँ रहते थे आप? चादर निकालो. फोन में वीडियो करता था. Gracias.